आपके साथ अनुष्का और आप देख रहे हैं G9 विदर्भ न्यूज। आइए बढ़ते हैं आज की खास खबर की ओर। घेतलेला आहे नेमकं काय घटनाक्रम होतं, कशी घटना घडली होती, काय सांगायचं? आतापर्यंत ते गुन्ह्यामध्ये 4 आरोपींना ताब्यात घेतलेली आहे आणि त्याने नागपूरमध्ये बाल सुधारगृह आहे तिथे जे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्ड आहे त्यांनी 17 मेपर्यंत तिथे पाठवलेले आहे। सर, काय उद्देश होता त्या मागच्या हत्याकांडांचा त्या आरोपींचा? आतापर्यंत माहितीनुसार जे उद्देश आहे ते सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचे उद्देश होते आणि त्याच्या दरम्यान काहीतरी भांडण झाले त्याच्यामध्ये आणि ते जे ज्युव्हेनाइल आहे त्यांनी ते कृत्य केले। सर, मृत मुलगी कुठल्या वर्गात शिकत होती आणि आरोपी कुठल्या वर्गात शिकत होते, यांचं काय कनेक्शन होतं नेमकं? कुठून ओळख पटली? जे मुलगी होते ते आता स्टँडर्ड 6मध्ये होते आणि जे मुलगा होते ते चारही लोक 12th पासआउट होते आणि आता ते सध्या ते डिफरंट शॉप्समध्ये ते जॉब करत होते। सर, अतिशय नक्षलग्रस्त भागात ही सगळी घटना घडली, ज्या ठिकाणी चॅलेंजिंग सगळे आपले सांगितलं त्या पद्धतीनं कशा पद्धतीने तपास करताना काय काय अडचणी नेमक्या आल्या होत्या आपल्याला? अडचणी अशा आल्या होत्या की तिकडे काहीतरी CCTV फुटेज नव्हते किंवा मोबाईलचे नेटवर्क नव्हते आणि इंटरनेटची सुविधा पण नव्हते आणि जे विलेजर्स होते तिकडे ते जास्त कोऑपरेट केलेले नाही। तर हे सगळे अडचण आले होते। तरी आमचे 40 लोक यामध्ये दिवस रात्री काम केले आणि 6 टीम तयार केले होते आणि ते सगळे टीम एकमेव सोबत कोऑपरेट करून आणि कोऑर्डिनेट करून ते गुन्हा उघड केले आहे। हे 4 लोक ताब्यात घेतले, त्यांच्यावर कोणत्या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे? ते जे कलम आहे ते 302, 376, 363 IPC आणि 4 आणि 6 पॉक्सोचे ॲक्ट। जे 4 लोक होते त्याची वय आहे 17 साल 2 महीने, 17 साल 4 महीने, 17 साल 6 महीने आणि 17 साल 10 महीने। इस अंक में फिलहाल इतना ही। इसी तरह की खबरों को देखने के लिए बने रहिए हमारे चैनल G9 विदर्भ न्यूज के साथ।